नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण तुम्हाला दिसत असेल की आज आपल्या किचनमध्ये काय बनते ते स्पेशल। आता ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते, ही आहे फणसाची गोडी भाजी। आता फणसाची गोडी तिखट मसाला मिरची टाकून कशीही बनते। तर आज आपण इथे गोडी भाजी बघणार आहोत। ती आपण उपवासासाठी सुद्धा खाऊ शकतो। चला तर मग सुरुवात करूया ती अगदी फणस फोडण्यापासूनच। आणि ही भाजी आज माझी आई तुम्हा सर्वांना बनवून दाखवणार आहे। अतिशय सोपी आहे, फक्त थोडी मेहनत आपल्याला हा फणस फोडण्यासाठी किंवा साफ करण्यासाठीच लागणार आहे। ती काय करूया, चला तर मग बघू शकता किती इझी पद्धतीने माझ्या आईने हा फणस फोडलेला आहे। शेवटी आपण कोकणी माणसं, हे काम तर जमलंच पाहिजे। त्यानंतर हा फणस दोन भागात तोडायचा आहे असा मधून, आणि बघू शकता ओपन केल्यानंतर त्याचा जो चीक आहे तो कशा प्रकारे लगेच गळायला लागतो। तर तो लगेच आपल्याला पुसून घ्यायचा आहे। एखादा फडका किंवा कागदाने आपल्याला तो पुसून घ्यायचा आहे। हे सगळं काम करताना हाताला तेल लावणं मात्र विसरायचं नाही आहे, नाहीतर मग सगळं चिक 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 चिक। आता यानंतर त्याचे बारीक बारीक असे तुकडे केलेले आहेत आणि त्याचे गरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। काढून झाल्यानंतर ह्याचे हटूळ आणि ते सगळं जे आहे आजूबाजूचं ते वेगळं करायचं आहे, आणि अशा प्रकारे हे आपल्याला गरे आणि हटुळं त्याची रेडी करायची। आता या फणसाच्या बीला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की सांगायचं आहे कमेंट करून। आता भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलं आहे, त्यामध्ये राई, जिरं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता। आता उपवासाची असेल तर लसूण आणि राई ते नाही टाकायचं आहे, तुमच्यात टाकत असेल उपवासाला तर तेही टाकू शकता। आता बारीक चिरलेला कांदा घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता कांदा चांगला लाल होतोय तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या खिडकीमध्ये आम्ही कारलं लावलं आहे ते दाखवते, एक झलक छोटीशी। आत्ताच त्याची वेल पकडली गेलेली आहे, बघू शकता कारल्याची झाड आहे आणि हे बाकी छोटंसं प्लांटेशन। जर कांदा आपला चांगला परततोय, त्यामध्ये हिंग टाकलं आहे आईने आणि भाजी टाकली आहे। आता भाजी टाकायचा शॉर्ट थोडा माझा राहून गेला, त्यामुळे ठीक आहे। भाजी टाकली आहे, ढवळून घेतलं आहे, नाहीतर ते सगळं खालून करपेल म्हणून आधी ढवळून घ्यायची आहे भाजी टाकल्यावर, आणि बाकीची सुद्धा टाकायची। आता ही भाजी डायरेक्ट टाकली नाही, ती धुवून घेतली आहे थोडी। भाजी चांगली टाकली की मग परतून घेऊया। कोणी कोणी अजून खाल्ली आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा, तुम्हाला आवडली होती की नाही ते पण सांगा। आता ही चांगली भाजी आपण परतून घेऊया। यामध्ये मसाले काहीच टाकलेले नाही आहेत, टाकणार आहोत आम्ही कारण ही उपवासाची नाही आहे। त्यामध्ये धणे पावडर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, एवढेच घेणार आहोत मसाले कारण ही गोडी भाजी आहे त्यासाठी। आता ही चांगली भाजी परतून घेऊया आणि भाजी शिजण्यासाठी आपण त्यावर ताट ठेवून त्या ताटामध्ये पाणी टाकणार आहोत। याचा अर्थ असा असतो की ती खालूनही शिजेल आणि वरूनही शिजेल, यासाठी ताटात पाणी घालायची ती पद्धत असते। आता बघू शकता चांगली 50% तरी शिजली आहे, अजून शिजायची बाकी आहे, पूर्ण नाही शिजली आहे। थोडंसं ढवळून घेऊया कारण खालून लागायला नको त्यासाठी। आता तेच पाणी गरम याच्यात टाकलेलं आहे, तुम्हाला पाहिजे तर वेगळंही टाकू शकता। पुन्हा एकदा झाकण लावून ठेवणार आणि आता ही आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी एकदम। वाटल्यास असं ओलं खोबरं सुद्धा किसून टाकू शकतो। व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट करून। लाईक शेअर सबस्क्राईब ते सगळं करा आणि अशाच व्हिडिओ बघत राहा।